PPF मधून दरमहा कमवू शकता 1,00,000 रुपये. जाणून घ्या किती गुंतवणूक करावी लागेल. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वीचे इंग्रजी या विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्रजीच्या ग्रामरचे संपूर्ण व्हिडिओज आणि नागरिक आणि शासकीय कर्मचारी बंधू भगिनींसाठी इन्फॉर्मेशनल म्हणजेच माहितीपर व्हिडिओज. या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्यावर जा आणि आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घ्या. तर PPF सर्वांचा जो काढलेला असतो त्यामधून 1,00,000 रुपयापर्यंत आपण दर महिन्याला कमवू शकता. तर यासाठी आपल्याला किती गुंतवणूक करावी लागू शकते, ह्या प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही आपण विसरू नका. चला तर बघूया की कशा पद्धतीने आपण PPF मधून 1,00,000 रुपये कमवू शकतो. तर वाढती महागाई लक्षात घेता प्रत्येक जण आपल्या भविष्याची चिंता करत कुठेतरी गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. जर तुम्हाला 1,00,000 रुपयांची टॅक्स फ्री इन्कम हवी असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला सरकारच्या एका सुरक्षित इन्व्हेस्टमेंट ऑप्शन विषयी सांगणार आहोत, जिथे गुंतवणूक करून तुम्ही दरमहा 1,00,000 रुपये कमवू शकता. तर ही आहे भारत सरकारची सुरक्षित बचत योजना. भारत सरकार देशभरातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी विविध उपाययोजना राबवत आहे. अनेक प्रकारच्या बचत योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत, ज्यांचा लाभ पात्र नागरिक घेत आहेत. आज आम्ही तुम्हाला PPF म्हणजेच पब्लिक प्रोव्हिडंट फंड याविषयी माहिती देणार आहोत, जो एक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला गॅरंटीड रिटर्न आणि टॅक्स बेनिफिट्स मिळू शकतात. चला पाहूयात की यात गुंतवणूक करून कसा चांगला परतावा मिळवता येईल. पब्लिक प्रोव्हिडंट फंड PPF म्हणजे काय? तर भारत सरकार पब्लिक प्रोव्हिडंट फंड म्हणजेच PPF ची सुविधा देते, जो एक लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट सेव्हिंग प्लॅन आहे. हा प्लॅन इन्कम टॅक्स ऍक्ट 1961च्या 80C कलमानुसार कर सवलत देतो. हा खाते बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये सहज उघडता येतो. PPF मध्ये गुंतवणुकीची मर्यादा ही 500 रुपये ते 1,50,000 रुपयापर्यंत आहे. PPF चे लॉक इन पिरियड काय असते? तर PPF अकाउंटचे लॉक इन पिरियड्स हे 15 वर्षाचे असते. त्यानंतर तुम्ही ते 5-5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये वाढवू शकता, ज्यामुळे तुमच्याकडे गुंतवणुकीवर संपूर्ण नियंत्रण राहते. मग आता 15 वर्षापूर्वी पैसे काढता येतात का? तर बऱ्याच लोकांच्या मनात PPF अकाउंटमधून 15 वर्षापूर्वी पैसे काढता येतील का असा प्रश्न असतो. तर होय, PPF अकाउंट उघडल्यानंतर 5 वर्षानंतर एका आर्थिक वर्षात एकदा तुम्हाला पार्शियल विड्रॉल करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. त्याचप्रमाणे 15 वर्षानंतरही तुम्ही खाते सुरू ठेवू शकता. मग तुम्ही नवीन गुंतवणूक केली किंवा नाही तरीही हे तुमचे खाते सुरू असते. PPF वरील टॅक्स बेनिफिट्स काय असतात? तर PPF वर 80C अंतर्गत 1,50,000 रुपयापर्यंत करमुक्त म्हणजेच टॅक्स फ्री इन्कम मिळू शकते, कारण याचा व्याजदर आणि मॅच्युरिटी अमाऊंट पूर्णपणे करमुक्त असतो. 1,00,000हून अधिक मासिक उत्पन्न यामधून कसे मिळवावे? जर तुम्हाला 1,00,000 रुपये दरमहा कमवायचे असतील तर तुम्हाला दरवर्षी 1,50,000 रुपये PPF मध्ये गुंतवावे लागतील आणि हे 15 वर्षापर्यंत सुरू ठेवावे लागेल. यासोबत तुम्ही 1 एप्रिल ते 5 एप्रिल दरम्यान गुंतवणूक करावी, जेणेकरून संपूर्ण वर्षभराचा व्याजदर तुम्हाला मिळू शकेल. त्यानंतर PPF खाते 5-5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये वाढवत राहा आणि गुंतवणूक सुरू ठेवा. ही प्रक्रिया 35 वर्षांपर्यंत चालू ठेवा. आता पाहूया, जर तुम्ही ही प्रक्रिया 35 वर्षांपर्यंत सुरू ठेवली तर तुम्हाला किती रक्कम मिळू शकते? तर 35 वर्षानंतर काय करावे? 35 वर्षानंतर तुम्ही तुमच्या एकूण रकमेवर मिळणाऱ्या व्याजावर दरवर्षी पैसे काढू शकता.
जर 7.1% वार्षिक व्याजदर असेल तर तुमची मासिक करमुक्त जी टॅक्स फ्री इन्कम आहे ती 1,34,295 रुपये असेल। त्यासोबतच तुमची मूळ रक्कम म्हणजेच प्रिन्सिपल अमाऊंट सुरक्षित राहील आणि तुम्हाला नियमित उत्पन्न मिळत राहील। तर एकंदरीत आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय कामाचा, हा फक्त कर्मचाऱ्यांसाठी नाही तर एकंदरीत नागरिकांसाठी महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे की यामध्ये तुम्ही PPF नावाच्या अकाउंटमध्ये जर तुम्हाला महिन्याकाठी 1,00,000 रुपये जर कमवायचे असतील तर किती गुंतवणूक तुम्हाला करायची आहे, जवळपास 1,50,000 रुपये तुम्हाला त्यामध्ये गुंतवायचे आहेत। तर या पद्धतीने जर तुम्ही गुंतवणूक केली तर भविष्यात एक मोठी रक्कम तुमच्या हातात असेल, हे आपण याद्वारे तुम्हाला कन्फर्म सांगू शकतो। तर अशाच पद्धतीचे व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यामध्ये जाऊन नागरिक आणि कर्मचाऱ्यांसाठी असलेले व्हिडिओज आपण पाहून घेऊ शकता। या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं अशी मी शेवटी आपल्याला विनंती करतो आणि या चॅनलला म्हणजेच एज्युकेशनल मनोहरला आपण सबस्क्राईब करून घ्या अशी मी जाताना विनंती करून आपली आता रजा घेतो। सर्व मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार।